नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण भरपूर भाज्या आणि गव्हाच्या पिठापासून मस्त असा नाश्ता बनवतोय जो मुलांनासुद्धा खूप आवडेल। तर इथे मी फ्रीजमधून भाज्या घेतल्यात। सुरुवातीला पीठ मळून घेऊया। बाउलमध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ काढून घेतले। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातले। यानंतर 2 चमचे तेल घालायचे। तेल पिठामध्ये मिक्स करून घेतलं। आता यामध्ये पाणी घालून गोळा मळून घ्यायचा आहे। नेहमीच्या चपातीच्या पिठाप्रमाणेच हे मी मळून घेतलं। आता यावरती झाकण ठेवून हे असं सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत स्टफिंग तयार करूया। तर इथे स्टफिंगसाठी भाज्या मी चिरून घेते। यामध्ये इथे मी कोबी, शिमला मिरची, गाजर हे सगळं असं उभं चिरून घेतलंय। उभं आणि पातळ असे याचे तुकडे करून घेतलेत। याबरोबर कांदा उभा चिरून घेतलाय। इथे मी लसूण, आलं आणि हिरवी मिरची घेतले। आलं लसूण मी किसून घेतले। आता आपण स्टफिंग बनवूया। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवलाय। यामध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर लसूण, आलं आणि हिरवी मिरची घातले। मी इथे अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या। हे सगळं आता तेलावरती परतून घ्यायचं आहे। तर याचा कच्चापणा जाईपर्यंत मी हे परतून घेतलं। यानंतर यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। सगळ्या भाज्या घातल्या, परतून घेऊया। गॅस मोठा ठेवायचा आहे आणि परतायच्या आहेत। या भाज्या आपल्याला सॉफ्ट करायच्या नाही आहेत, क्रंचीच हव्यात आपल्याला भाज्या। गॅस मोठा करून या भाज्या अशा 1 मिनिट मी परतून घेतल्या। आता यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी घालायची आहे। जाडसर कुटून घेतले काळी मिरी इथे मी। आता यामध्ये सॉस घालूया। 2 चमचे यामध्ये मी टोमॅटो केचप घालते। 1 चमचा सोया सॉस घातला। यानंतर 1 मोठा चमचा इथे मी चिली सॉस घातलाय आणि 1 चमचा विनेगर घातलं। हे आता सगळं आपण मिक्स करून घेऊया। इथे तुमच्याकडे जर सॉसेस नसतील तर हक्का नूडलचा जो मसाला असतो तो इथे तुम्ही घातला तरी चालेल। आता यामध्ये मी नूडल्स घालते, ज्या मी आधी शिजवून ठेवल्या होत्या। नूडल्स इथे ऑप्शनल आहेत। आता हे सगळं आपण छान असं एकत्र करून घेऊया। भाज्या, नूडल्स, सॉस सगळं छान असं एकत्र परतून घेतलं। यावरती मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं आहे। हे आपलं स्टफिंग तयार आहे। हे असंच सुद्धा खूप छान लागेल। असंच सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता। तर हे आता आपण काढून घेऊया आणि आता आपण स्प्रिंग रोलच्या शीट तयार करूया। तर आज आपण गव्हाच्या पिठापासूनच ह्या शीट तयार करतोय। मैदा यामध्ये आपण अजिबात वापरलेला नाही आहे। जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं त्यावरती पुन्हा अर्धा चमचा तेल घालून मी मळून घेतलं। आता याच्यातले छोटे गोळे असे तयार करून घ्यायचे आहेत। आता आपण पोळी लाटून घेऊया। तर इथे आता सुकं पीठ लावून छोटी पोळी मी लाटून घेते। आता अशाच पद्धतीने आणखी एक आपण पोळी लाटून घेऊया। सारख्याच आकाराच्या या 2 पोळ्या लाटायच्या आहेत। तर ही आधीची पोळी थोडी छोटी आहे, तर मी तिला आणखी लाटून घेते। तर अशा एका आकाराच्या दोन्ही लाटून घेतल्या। आता इथे याला तेल लावून घ्यायचं आहे। थोडंसं सुकं पीठ वरून पसरवून घ्यायचं आहे आणि ही दुसरी पोळी यावरती ठेवायची आहे, प्रेस करायचं आहे आणि सुकं पीठ लावून आपल्याला इथे हे लाटून घ्यायचं आहे।
जास्त पातळसुद्धा करायचं नाही, जाडसुद्धा ठेवायचं नाही आहे. आता आपण हे भाजून घेऊया. तर गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. जास्त आपल्याला ही पोळी भाजायची नाही आहे. साधारण 15 सेकंद एका बाजूने भाजल्यानंतर उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही थोडीशी भाजून घ्यायची आहे. तर इथे पहा दोन्ही बाजूने मी अशी हलकी भाजून घेतली पोळी आणि याचे लेयर्स असे आपण तव्यावरतीच वेगळे करू शकतो. तर अशा पद्धतीने आपले 2 इथे स्प्रिंग रोलच्या शीट तयार होतील. तर अशाच इथे पहा शीट मी तयार करून घेतल्यात. गव्हाच्या पिठापासून सुद्धा अगदी क्रिस्पी असे स्प्रिंग रोल तयार होतात. इथे मैदा अजिबात वापरायची गरज नाही आहे. आता याचा पण स्प्रिंग रोल तयार करून घेऊया. तर इथे मी 3 चमचे गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये 3 चमचे पाणी घालून हे असं मिश्रण तयार करून ठेवलं आहे. यानंतर इथे आपलं स्टफिंग तयार आहे आणि या शीटसुद्धा इथे तयार आहेत. तर शीट आपण एक घेऊया. आता इथे स्टफिंग ठेवायचं आहे. सगळीकडून जे आपण मिश्रण तयार केलं आहे गव्हाच्या पिठाचं ते लावून घ्यायचं आहे, म्हणजे तळताना रोल सुटणार नाही. आता दोन्ही बाजूने असं फोल्ड करायचं आहे आणि रोल करून घेऊया. तर इथे सुद्धा मी पीठ लावून घेतलं आणि असं याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. इथे वरच्या बाजूला सुद्धा मी थोडंसं मिश्रण लावून घेते पिठाचं आणि हे चिटकवूया असं. हा आपला रोल तयार आहे. इथे आता मी आणखी एक रोल तयार करून दाखवते. शीटवरती स्टफिंग ठेवायचं आहे, सगळीकडून गव्हाच्या पिठाचं मिश्रण लावायचं आहे आणि असं दोन्ही बाजूने फोल्ड करून नंतर रोल करायचं आहे. हा आपला दुसरा रोलसुद्धा तयार आहे. आता आपण हे फ्राय करूया. तर इथे कढईमध्ये तेल मी मीडियम असं गरम करून घेतलं आहे. यामध्ये स्प्रिंग रोल सोडायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. आपण हे स्प्रिंग रोल गव्हाच्या पिठापासून बनवत असलो तरी पण खूपच क्रिस्पी होतात या शीट. तर इथे पाहू शकता अगदी मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला या रोलला आणि पाहूनच तुम्हाला कळत असेल किती क्रिस्पी झाला आहे. काढून घेऊया. तर इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे स्प्रिंग रोल सर्व केलेत. खूपच मस्त अशी टेस्टी रेसिपी आहे. एकदा तरी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. फ्राय करण्याआधी तुम्ही हे स्प्रिंग रोल स्टोअर करून एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून फ्रीझरमध्ये सुद्धा हे ठेवू शकता आणि 2 ते 3 दिवस हे असे छान राहतील. जर तुम्ही स्टोअर करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही कांदा वापरू नका. इथे मी तुम्हाला एक स्प्रिंग रोल कट करून दाखवते. याचं स्टफिंग तुम्ही पाहू शकता.
तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.